की शाहरुख खानला कसं भेटायचं. त्या दिवशी त्याचा बर्थडे होता 2 नोव्हेंबर. कधी बाहेर येतो काय नाही, मी कारण फर्स्ट टाइम चाललो त्याच्या घराची. म्हणजे काही जण गेटअप घेऊन आले शाहरुखचं, जसं पठाण बनवून आलाय कोण. आणि लोक भाई कुठून येत आहेत, कलकत्ता हैदराबाद वरनं. एक तर माझा तिथे एक फ्रेंड बनला, अरे शाहरुख आला शाहरुख आला, सगळे पळायचे धपाधप पळणार. एक कॅमेरा बाहेर आला तिथून, सर्वांना वाटलं शाहरुख आला, सगळे पळाले परत व्हिडिओ बघू. आता प्लॅन चाललाय शाहरुख खान सोबतच एक मिनिट मैं शाहरुख बोल रहा हूँ. चश्मा जिन्होंने पहना आज हमें वो बताने वाले है की शाहरुख खानला कसं भेटायचं किंवा फोटो कसा काढायचा, त्यासोबत कसं सेल्फी काढायचा. ऍक्च्युली शाहरुख खानचा मी फॅन कधीपासून आलो माहिती का, 1995 मी जन्मलो 1995 ला मूवी आलता DDLJ, तेव्हापासून मी शाहरुख खानचा फॅन झालो मोठा. मग माझी अशी इच्छा होती की त्याला एक दिवस भेटू किंवा बघू त्याला प्रत्यक्षात. मी त्याला पहिलं पाहिलं होतं, बट तो कार मध्ये होता, बट एवढं फेस टू फेस. कुठे पाहिलं, घराखाली आलेला नाही, मी असंच CST ला गेलो तेव्हा कार मधनं बघितलं होतं. माझं असं की त्याला बघावं एकदा रिअल लाईफ मध्ये तो कसा दिसतो काय. म्हणजे आता कारच्यातून त्याचा फक्त शॅडो वगैरे दिसली किंवा फेस दिसला असं, त्याची गाडी येतात ना लोक, अरे शाहरुख करत. त्या दिवशी त्याचा बर्थडे होता 2 नोव्हेंबर. मी उठलो 6:30 वाजता उठलो मी आणि गेलो बांद्रा, अंबरनाथ टू बांद्रा 2-2.5 तास लागतात तिकडे जायला. मी 7:30ची गाडी पकडली, 7-7:30च्या दरम्यानची गाडी होती, पकडली. तुला आधी माहिती होतं का असं असतं तू जसं? नाही मी फक्त त्या घराच्या इकडे गेलो रे पहिले. अच्छा, तुला ते नंतर सांगाल ते फोटो काढायचा. मी गेलो त्याच्या घराच्या इथे, त्याच्या गेलो मी तिथे आणि पाहिलं की 9:30 वाजता एक 30-40 पब्लिक तरी होतीच सकाळी एवढ्या. मग मला काय टायमिंग फिक्स नव्हता ना, तो कधी बाहेर येतो काय नाही, मी कारण फर्स्ट टाइम चाललो त्याच्या घराची. म्हणजे बर्थडेच्या दिवशी पहिले जर असं आलो जाऊन. आणि मग गेलो तर भाई तिथं मीडियावाले होतात, सर्वांचे इंटरव्ह्यू घेत होते. काही जण गेटअप घेऊन आले शाहरुखचं, जसं पठाण बनवून आलाय कोण तो जवानचा सीन करून आला, सर्व तसे आले. फॅन येतो, त्यांच्या फॅनची टीम असते, ते येऊन तिथे सेलिब्रेशन करतात. गाणं कराओके सिंग होतं शाहरुखचं त्याच्या घराच्या समोर. घराच्या समोरच. एक 2-3 वाजेपर्यंत हे चालतो. मग 2च्या नंतर पब्लिक तशी वाढत जाते, पब्लिक भरपूर असते. नाही म्हणता 300-400 लोक, आता मी एवढं कॅल्क्युलेट नाही सांगू शकत, बट असतं तेवढे. पोलिसांचा बंदोबस्त आणि मेन तर बर्थडे तर जास्त. आणि लोक भाई कुठून येत आहेत, कलकत्ता हैदराबाद वरनं. एक तर माझा तिथे एक फ्रेंड बनला, तो आलता हैदराबाद वरनं आलता, सोहेल म्हणून होता, तो हैदराबाद वरनं आला. 2 दिवस स्टे केलं 5 स्टार मध्ये, राहिला फक्त शाहरुख खानला बघण्यासाठी. ते पण असं नाही की शाहरुखला बघायला तसेल भेटतो वगैरे. आला, एवढी पब्लिक फॅन, त्याची क्रेझी फॅन आहे. मग 2-3 वाजता गर्दी वाढली, भरपूर वाढली. एवढं ऊन आहे, लोक त्या उन्हात तानात बसलेत. पोलिस येत आहेत, पोलिस. आणि त्याच्या घराच्या समोर जी जागा आहे ना, पोलीस इथून त्याला काढतात फॅनचं सर्व. आणि तुम्ही जाऊन ते इथे थांबा, म्हणजे त्याच्या पाठी म्हणजे समुद्राचं आहे, ते जाऊन बसा, पण इथं थांबू नका. कारण गर्दी होते ना, गर्दीमध्ये तेवढे आले की ती चेंगरी पूर्ण ती होऊन जाते तेवढी. आणि मग काय होतं, आणि मग असे वाजले की लोक काय करायचे, म्हणजे मुलं काय करायचे, उठायची एकदम, अरे शाहरुख आला, सगळे पळायचे. मग धपाधप पळणार. मग परत पोलीस दांडके घेऊन येणार, हे चला पाठी चला. मग सरत पळे. लोक तहानलेली त्या उन्हातानात पळतात नुसतं, कोणी काय खाल्ले काय ना माहिती नाही, पळताय. आणि सर्वात पुढे थांबायचा प्रयत्न करतात का, की तो आला की आम्ही पटकन जाऊन त्याला बघू, जवळून कसं बघू. मी पण होतो तिथे पहिलं, आम्ही असं थांबायचो बाहेर, कधी येते. मग असं 3-4 वेळा झालं. आम्ही पळत गेलो आणि आलो. मग फायनली एक कॅमेरा बाहेर आला तिथून, सर्वांना वाटलं शाहरुख आला, सगळे पळाले परत. मग त्यांचं सेटअप चाललेलं तिथं, काहीतरी चेकिंग चाललेलं. मग आम्ही परत आलो पाठवून. मग आम्ही आलो आणि मग फायनली सगळे एकदा पळाले. मी पुढं होतो, मी गेलो, म्हणजे पुढं म्हणजे एवढं नव्हतो, अजून माझ्या पुढे होते 3-4 रोज होत्या, रो का कॉलम होत्या ते माहिती नाही, होत्या रोज होत्या. आम्ही थांबलो तिथे. आणि मग फायनली तो 5 वाजता बाहेर आला. म्हणजे तुम्ही सकाळपासून थांबलेले, डायरेक्ट संध्याकाळी 5 वाजता आला. 5 वाजता जसं संध्याकाळपर्यंत अजून गर्दी वाढली असेल ना. गर्दी मजबूत. असं कॅमेरा शेक होते पूर्ण, असं हालतात लोक, चेंगरी होते हे ते. बाई जसं मी त्याला बघितलं ना, मी स्टॉप झालो यार. त्याला टीव्हीवर बघितलं, तो रिअल मध्ये पण असं दिसतो यार बोललो असं. तो फक्त 15 मिनिटासाठी आला, ती 15 मिनिटाची जी मजा होती ना त्याला बघण्यामध्ये, लाजवाब आहे.
मी त्याला फर्स्ट टाइम बघितला की भाई यार शाहरुख आहे यार, खरं शाहरुख कसा दिसतो यार. पब्लिक एवढी ना विचारू नको, अख्खा तो रोड आहे ना, त्यांनी बस टॅक्सी वगैरे सगळ्यांना ब्लॉक करतात ते रोड. तुला जाऊच नाही शकत तू. ते बसवाले सरळ बोलणार आम्ही तिथं जात नाही, आम्ही टर्न मारून परत. ते पूर्ण रोड ब्लॉक होतो. तो भाई आला विला सगळ्यांना हँडशेक करतोय, हे ते करतोय. जी मजा होती ना शाहरुखला भेटायची ती मजा आहे. तिकडचा कोण फॅन वगैरे ओळखी झाला का कोणतरी झाले पोरं, अरे पोरं तर भाई शाहरुख का फॅन, अरे कौन सी मूवी देखी, ये मूवी अरे क्यों अच्छी लगे, मैं चालतं बता रे अभी इसका ये मूवी आ रहा है. त्या दिवशी तेव्हा पठाण येणार होता, बट सर्वांनी पठाण वरून जे जोरात हे केलं, मग शाहरुखचं हे झालं. मग शाहरुखनी त्या दिवशी व्हिडिओज काढलेला, तो आहे भाई इंस्टाग्रामवर, आणि त्या इंस्टाग्रामच्या एका पोस्ट टाकली त्यांनी. त्या पोस्ट मध्ये मी आहे एका छोटासा बारीक एकदम, हा एकदम छोटा दिसतो, माझा टी शर्ट कलर दिसतो, तोच आहे मी. आणि मग नंतर न कळालं की शाहरुख खानसोबत तुला फोटो काढायचा ना, तर इंस्टाग्रामवर एक युनिव्हर्सल SRK फॅन म्हणून एक क्लब आहे त्यांचा. त्या क्लबला तू काय करायचं, जॉईन करायचं. ऑफिशियल कोणाचं आहे म्हणजे असं म्हणजे फॅननी तयार त्याचे असिस्टंट वगैरे नाही असं नाही, फॅन मुंबई आहे असे भरपूर आहेत, बट आपला मेन जो आहे मुंबईचा मेन, तर त्या क्लबशी तू जॉईन व्हायचं. मग ते त्यांचे इव्हेंट चालतात. तिची मूवी आली की तुम्हाला फर्स्ट डे फर्स्ट शो जायला लागतं, ते सेलिब्रेशन करायचं, त्याचा बड्डेचा तर फोटो काढायला मिळतो. मग किंवा कोलकाता नाईट रायडर्सची मॅच असेल तेव्हा तुम्ही जावा, वानखेडे जावा, एक सेलिब्रेशन करा. किंवा शाहरुख रिलेटेड काही असो ना, सेलिब्रेशन करा, पार्टिसिपेट करा. म्हणजे पार्टिसिपेट म्हणजे हेल्प करा, थोडी डिझाईन बनवा, हे बनवा, ते बनवा, असं असतं. आणि मग 2 नोव्हेंबरला त्याचा एक शो होतो का थिएटरमध्ये. त्या थिएटरमध्ये तो शो चालतो, तिथे तो येतो, सर्व केक वगैरे कापतात, आणि तो हर एक फॅन सोबत तिथे फोटो काढतो. तर तो वेळ शाहरुख खान, तो फॅन ऑर्गनाइज केलेला असतो, शाहरुख खान तिकडे येतो, तो येतो त्या थिएटरमध्ये. असं येतं तुम्हाला फोटो काढायचा. दरवर्षी असतं म्हणजे 2 तारखेला की 2 नंतर? 2 तारखेलाच. अरे बर्थडे त्या दिवशी. अरे की तू बोललास ना की बर्थडेच्या दिवशी तो खाली पण असतो. नाही तो बर्थडेच्या दिवशी एकदा रात्री येतो 12 वाजता, घराबाहेर येतो, आणि मग बर्थडे साठी अशी 3 वेळा तो येतो बाहेर. अच्छा, असं शाहरुख खानचं. अरे अजून काय सांगू शाहरुख खान बद्दल? नेक्स्ट मग कधी प्लॅन बनवतोस तू? बर्थडे आज लास्ट इयर आम्हाला ते लास्ट इयर थोडा सीन झाला ना सलमान खानचा वगैरे, म्हणून तो बाहेर आला ना लास्ट इयर. मला पण माहिती होतं, बट त्याची एक सिक्रेट पार्टी झाली, ती आम्हाला कोणाला माहित नव्हती. मी पण त्या ग्रुपमध्ये होतो, बट मला माहिती नाही पडली. मग मी त्याशी बोललो, अरे असं का, तू आम्हाला सांगितलं आम्ही वेट करतो. बोलला अरे थोडा इश्यू आहे, आणि नाही ग्रुपचे ते असं तो बोलला इश्यू आहे वगैरे, आणि तुम्ही काय जास्त आणि पार्टिसिपेट कोण आहे, तेवढ्या लांब कोण जाणार बांद्राला. तुम्ही जर बोलले उद्या 4 वाजता, कुठून जाऊ 4 वाजता? मी त्याला बोललो वगैरे, तो बोलला बघू आपण नेक्स्ट इयर वगैरे ट्राय करू. असं भरपूर म्हणजे क्रेझी फॅन आहेत त्याचे, खूप 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 जणांना त्याच्यासोबत भेटायचंय, काम करायचंय. जे पण आता आपले व्हिडिओ बघतील शाहरुखचे फॅन, त्यांना आवडेल व्हिडिओ, त्यांना समजेल की आता कसं त्यांच्यासोबत शाहरुख खान सोबत फोटो काढायचं, तर हा त्याच्या फॅन क्लबला जॉईन करा आणि त्यासोबत फोटो काढू शकता. माझी पण इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. सो मी टाकेल तेव्हा फोटो टाकून माझ्या अकाउंटवर, तेव्हा बघा तुम्ही लवकरच. तो नेक्स्ट व्हिडिओ मिळते अभी. हा नेक्स्ट व्हिडिओ बघू, आता प्लॅन चाललाय शाहरुख खान सोबतच CGI लावू. शाहरुख खानचा एक CGI कॅरेक्टर AI जनरेटेड. मैं शाहरुख बोल रहा हूँ. एक मिनिट करना दे. एक मिनिट मैं शाहरुख बोल रहा हूँ. लाइक दैट. थँक्यू सो मच. आज आम्ही शाहरुख खान बद्दल बोललो. थँक्यू सो मच. अरे आपलाच चॅनल आहे भाई. आमचं चॅनल, तरी थँक्यू बोला कोण नाही आता ऑडियन्सला की आपला व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब नाही करत यार लोक. करा यार. वॉचवर आम्हाला पुढे, आणि आम्ही जास्त काहीतरी अजून तुमच्यासाठी काहीतरी आम्ही धांगड घालू, अशी सिरीज स्टार्ट करू. सलमान खानला कसं भेटायचं, तेच टॉम क्रूजला कसं भेटायचं. थँक्यू सो मच. इथं पोरं वाढले. थँक्यू.